तुम्ही तिथं लँड झाला तर तुम्हाला कळलं शोधायला लँड झालो आणि कळलं समाजाला निघालं पहुंचा था जस्ट पहुंचे बाहेर बाईकला हे कमी नाही का तुम्ही उभं राहू ना बाईकला बर्थडे को तो पूरा दिन यही बैठा था शॉपिंग में पूरा दिन शॉपिंग बैठा से टीचर समय छुट्टी है पढ़ाई करने को नहीं चाह चित्तू पड़ी के घर के सामने उसकी बीवी को मैंने कोविड में पैथोलॉजी इंचार्ज है पटन का है यही है पटन का है 20 किलोमीटर है बाहर पोरगी होती फ्लाईट त्याच्या वडील तालुका योगा योग
मोठा महाराष्ट्राचं पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झाले. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय घेणार त्याची अंमलबजावणी करणार नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितला. आणि त्यांची दृष्टी तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते. प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणार, सगळ्यांची कामं करून देणार, चालता चालता लोकांना मदत करणार असा नेता होण्याचा कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पूर्ण आठवण्यात येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संघाजवळ एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. थांबा नाही तुमचं आवडतं तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, त्या माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही. तो निर्णय वरती ठरला, त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात बैठका देखील काही झाल्या होत्या. काही व्हिडिओ देखील कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं बैठका यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे. जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी काय वाटतं? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य. ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला कशा पद्धतीने अजितदादा यांच्या दुर्दैवीचं प्लेन करार झालेलं आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, किती वाजता झालं, काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो, एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं, किती कसं झालं, मग तो पायलट कोण होता, काही प्रश्न योग्य नाही. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे, याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या? आपण परखड नेता होता. निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण बघणार शकत. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हणजे 3 दिवसात केली आणि तर पुढे ते चुकलेली दिसते. ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत त्याच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलं असतं. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. मला बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, त्याच्यात काय पूर्ण झालं आहे हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही. मी बोलणार परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादीला ऐकत घेऊन तुम्ही माझ्या तोंडात काहीही काढू शकत नाही. मी यावर काहीही बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे.